नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे भगवान विष्णू यांच्या परमभक्त सदना कसाई यांची। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गावात सदना नावाचा एक कसाई राहत होता। तो अत्यंत दयाळू होता। जरी तो पेशाने कसाई होता आणि मांस विकायचा, तरी त्याच्या मुखावर नेहमी भगवान विष्णूचेच नाव असायचे। तो भगवान विष्णूच्या नाम कीर्तनात मग्न राहायचा। मांस कापताना आणि विकताना देखील तो भगवान विष्णूचे नाम गुणगुणत राहायचा। भज मन नारायण नारायण, हरी हरी श्रीमन नारायण नारायण। लोक त्याच्याबद्दल नेहमी या गोष्टी बोलायचे। एके दिवशी सदना आपल्याच धुंदीत कुठेतरी चालला होता। अचानक त्याच्या पायाला एक काळ्या रंगाचा गोल दगड लागला आणि तो थांबला आणि म्हणाला, अरे, हा कसला काळ्या रंगाचा गोल दगड आहे? मी हा उचलून ठेवतो। बघायला तर खूप छान दिसतो आहे। मांस तोलण्यासाठीही उपयोगी पडेल। त्याने तो दगड मांस तोलण्यासाठी ठेवला। हो भाऊ, किती मांस द्यायचं आहे? 1 किलो दे भाऊ। सदनाने 1 किलो मटण ठेवले तर तो दगड अगदी 1 किलोच वजन दाखवत होता। भाऊ, जरा 1.5 किलो मांस दे। सदनाने 1.5 किलो ठेवले तर दगड 1.5 किलोचे वजन दाखवत होता। हे काय? हा दगड तर वजनानुसार बदलतोय। त्याने 5 किलो ठेवूनही पाहिले। प्रत्येक वेळी तो दगड अगदी अचूक तेवढंच वजन दाखवत होता। हा काही साधा दगड नाही, हा तर जादुई दगड आहे। जितकं वजन तोलायचं तितकंच हा दगड होतो। हळूहळू गावात ही बातमी पसरली की सदना कसाईकडे असा जादुई दगड आहे, जो हवं तेवढं वजन आपोआप दाखवतो। त्याच्याकडे ग्राहकांची रांग लागली, विक्री वाढू लागली। सदना मनात म्हणाला, मला वाटतं हा कोणत्या जादूगराचा दगड असावा। रस्त्यात पडला असेल आणि मला सापडला। या जादुई दगडामुळे माझी विक्री वाढली आहे। जय श्रीहरी, जय श्रीहरी। एक दिवस ही बातमी गावातील पंडितजींपर्यंतही पोहोचली। जरी पंडितजी अशा अशुद्ध ठिकाणी, म्हणजे जिथे मांस कापलं आणि विकलं जातं, तिथे जाण्याच्या विचारात नव्हते, तरी भक्तांनी त्या जादुई दगडाबद्दल सांगितल्यावर त्यांच्या मनात तो दगड पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली। पंडितजी, तुम्हाला माहीत नाही, त्या सदना कसाईकडे खरंच एक जादुई दगड आहे। तो कोणतंही वजन अगदी अचूक तोलतो। एकदा चालून पहा, तुम्ही नक्कीच चकित व्हाल। बरं, इतकं आग्रहाने सांगत आहात तर दुरून तरी मी पाहतो, पण जवळ जाणार नाही। बघूया तो कसला जादुई दगड आहे। मग पंडितजी भक्तासोबत सदनाच्या दुकानाजवळ आले आणि दूर उभे राहून तो मांस तोलताना पाहू लागले। त्यांनी पाहिलं, तो दगड प्रत्येक वजन अचूक तोलत होता। ते त्या दगडाकडे निरखून पाहत राहिले। अचानक पंडितजींच्या अंगावर रोमांच उभे राहिले। अरे, हे कसं शक्य आहे? मला या कसाईजवळ जाऊन बोलायलाच हवं। मग पंडितजी कसाई जवळ जातात। मग सदना म्हणाला, पंडितजी, आपण आणि माझ्या दुकानावर मी आश्चर्यचकित झालो आहे। कृपया इथे बसा। मी आपली काय सेवा करू शकतो? सदना, तुझ्या या चमत्कारिक दगडाला पाहण्यासाठीच मी इथे आलो आहे। खरं तर हा दगडच मला इथे घेऊन आला आहे, पण तुला बहुधा माहीत नाही, ज्याला तू दगड समजून मांस तोलतो आहेस, तो साधा दगड नसून शालिग्राम आहे, जो भगवान विष्णूचे स्वरूप आहे। तू शालिग्रामाला अशा मांसांच्या मध्ये ठेवून तोलतो आहेस, हे पाप आहे। भगवान विष्णूचा शालिग्राम। सदना थरथरत म्हणाला, पंडितजी, मग तर मी फार मोठं पाप करत आलोय। प्रभू श्री हरी, मला क्षमा करा, मी आपलं स्वरूप ओळखलं नाही। पंडितजी, आपण ब्राह्मण आहात, कृपया मला मार्गदर्शन करा। पंडितजींनी शालिग्राम आपल्या घरी नेला आणि त्याची विधिवत पूजा सुरू केली। काही दिवस गेले। एका रात्री पंडितजींना स्वप्नात भगवान शालिग्राम प्रकट झाले। हे ब्राह्मण, मी तुझ्या पूजेत आनंदी नाही, मला त्या कसाईकडे परत सोड। प्रभू, मी तुमच्या पूजेत काही चूक केली का? नाही ब्राह्मण, तू माझी पूजा करतोस ते मला आवडतं, पण जो भक्त माझं नामस्मरण करतो, कीर्तन करतो, मी स्वतः त्याच्याकडे जातो। सदना माझं नाव निष्कटपणे निरंतर घेत असतो, त्यामुळे तो मला अधिक प्रिय आहे। तू जसा भक्त आहेस तसाच तोही माझा परम भक्त आहे।
ठीक आहे प्रभू, जशी तुमची आज्ञा. मग दुसऱ्या दिवशी पंडितजी सदनाकडे गेले. त्यांनी सर्व स्वप्नातील गोष्ट सदनाला सांगितली. सदना, तू महान आहेस. भगवान श्रीहरींनी स्वतः तुझ्याकडे राहण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांचा शालिग्राम कायम तुझ्याकडेच राहावा. सच पंडितजी, खरं बोलताहे तुम्ही. प्रभू श्रीहरी माझ्याकडे राहू इच्छितात. जर प्रभू माझ्या या मांस विक्रीच्या दुकानात राहू शकतात, तर मी माझं सगळं काही सोडून त्यांच्या भक्तीत का नाही रमू शकत. आता मी प्रभूंचं कीर्तन करीत त्यांची सेवा करीन. पंडितजींनी शालिग्राम सदनाला दिला. सदनाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने मनोमन ठरवलं, मांस विक्रीचा धंदा तो आता सोडेल आणि प्रभूंचे नामस्मरण करत राहील. आगामी काळात सदना कसाई भगवान विष्णूंचा परमभक्त म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची कीर्ती चारही दिशांना पसरली. जय श्रीहरी, जय श्री विष्णू. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.